वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, अरे शौर्य सोड मला जाऊ देत. तर शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, नाही ऊर्जा, मी तुला कुठेही नाही जाऊ देणार, मी तुला नाही सोडणार. तर इकडे दिव्या ही आता आदित्यला म्हणत असते, अरे दूध पी ना पटापट आदित्य, काय चाललं आहे तुझं. त्यावर आदित्य म्हणत असतो, अगं वेळ मिळायला हवा ना. त्यावर दिव्या म्हणते, काय बोललास, वेळ मिळायला हवा ना म्हणजे कशाला. त्यावर आदित्य म्हणतो, अगं ॲसिडिटी जायला हळूहळू दूध प्यायलं ना तर ॲसिडिटी कशीशी पटकन जाते ना, म्हणून दूध प्यायला वेळ हवा, म्हणून हळूहळू दूध पितोय. त्याबरोबर दिव्या म्हणते, हो का, मग तू ना निवांत हळूहळू दूध पीत बस, आता मी जाते रे आदित्य, मला झोप आली आहे. त्यावेळी आता आदित्य म्हणत असतो की ए दिव्या ऐक नाही, थांब थांब थांब, हा बघ मी ना तुला तुझ्या वाढदिवसाला ना छान मस्त डबल ट्रिबल डोअरचं फ्रीज गिफ्ट करतो, काय वाटतंय तुला. त्यावर दिव्या म्हणते, हो का, फ्रीज गिफ्ट करतोस का मला तू, कशाला, काय उपयोग, तो फ्रीज घरातली सगळी लोक वापरणार, मग तो मला कशाला गिफ्ट हवा वाढदिवसाच्या दिवशी. त्याबरोबर मग आता आदित्य म्हणतो, अगं असं काय करतेस दिव्या, त्या फ्रीजमध्ये तू थंड थंड पाणी पिऊ शकशील, परत तू ते फ्रीजमध्ये बर्फात तोंड टाकून करतेस ना, तसं करू शकशील. त्यावर मग ती लगेचच त्याला सांगते, त्याला काहीतरी जे म्हणतात ते त्या प्रोसेसचं नाव घेऊन त्याला सांगते आणि म्हणत असते की त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू मला मस्तपैकी शॉपिंगला घेऊन जा ना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. आदित्य म्हणतो, शॉपिंगला, ठीक आहे जाईन, हो जाईन, मी ना तुझ्या वाढदिवसाला तुला शॉपिंगला घेऊन जाईन. त्यावर ती म्हणते, आदित्य मग मी काय म्हणते. आदित्य म्हणतो, म्हण ना म्हण. त्यावर ती म्हणते, आपण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शॉपिंगला जाण्यापेक्षा आपण असं एक काम करूया ना, आपण उद्या जाऊया का शॉपिंगला, आणि उद्या ना आपण लवकर जाऊया शॉपिंगला, म्हणजे काय होईल माहिती आहे, आपल्याला ना आपल्या मनासारखी, माझ्या मनासारखी खरेदी करता येईल. आदित्य म्हणतो, हो चालेल, कर ना कर. त्याबरोबर दिव्या म्हणते, मग मी ना लिस्टच बनवायला घेते. आदित्य म्हणतो, बनव, लिस्ट बनव. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते, शौर्य प्लीज आता मला जाऊ दे. शौर्य म्हणतो, नाही ना ऊर्जा, ऐक ना, मला तुला नाही जाऊ द्यायचं आहे, मला तू हवी आहेस ना माझ्याजवळ, माझ्याबरोबर. ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता ना हे आपण कॉलेजमधल्या मुलांसारखं वागतोय, जरा मॅच्युरिटीने विचार कर. शौर्य म्हणतो, नाही करायचं आहे मला ना ऊर्जा तुझ्याबरोबर असताना कुठलाच विचार नाही करायचा, तुझ्याबरोबर मला निवांत दिलखुलासपणे फक्त जगायचं आहे, मला खूप मज्जा करायची आहे फक्त तुझ्याबरोबर. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, पण आता मला जाऊ देत शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं तू माझ्याबरोबर आपल्या रूममध्येच आहे. ऊर्जा म्हणते, अरे तुझ्या खोलीत. त्याबरोबर शौर्य म्हणतो, तुझी खोली काय, तुझी खोली, ती रूम आपली आहे ना आता. त्यावर ऊर्जा म्हणते, हो पण मला तिकडे येण्याची परमिशन नाही आहे शौर्य, तुला माहिती आहे ना मला दिव्याताई बरोबर झोपायला सांगितलं आहे ते मॉमनी. त्याबरोबर शौर्य म्हणतो की अगदी 5 मिनिटांचा प्रश्न आहे, चल मी तुला 5 मिनिटात माझी रूम दाखवून घेऊन येतो. तो आता ऊर्जाला घेऊन जातच असतो. इतक्यात त्या ठिकाणी आदित्य आणि दिव्या येतात. मग दिव्या म्हणत असते की काय सुरू आहे हे सगळं, तुम्ही कुठे जात आहे दोघंजणं, आणि तू तिचा हात का पकडला शौर्य हात सोड ऊर्जाचा, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही असं रात्रीचं एकमेकांना भेटणं, रात्री एकमेकांबरोबर बोलणं नॉट अलाउड आहे. मग त्याबरोबर मग आता दिव्याला सगळेच म्हणत असतात की जरा हळू बोल. मग दिव्या म्हणत असते की बोल की शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, मी हिला फक्त माझी रूम दाखवायला घेऊन चाललो आहे. त्यावर आता दिव्या सांगत असते, रूम काय दाखवायची, रूमसारखी रूम. त्यावर मग आता ऊर्जा सांगत असते की दिव्या जाऊ देत ना, चल आपण झोपायला जाऊ. त्याबरोबर आता दिव्या हिला लगेचच शौर्य म्हणत असतो, वहिनी ऐक ना, फक्त 2 मिनिटांचा प्रश्न आहे, 2 मिनिटात मग मी तिला आणून तुझ्या रूममध्ये सोडतो, मग प्लीज. त्याबरोबर दिव्या म्हणते, नाही असं कसं, सध्या ऊर्जा ही माझी जबाबदारी आहे, सासूबाईंनी तिला माझ्याबरोबर राहायला सांगितलं आहे, त्यामुळे ती जर कुठे जाते काय करते हे मला सासूबाईंनी विचारलं तर मी काय सांगू. आधीच एकतर तुम्हाला माहिती आहे की आपल्या सासूबाई माझ्यावरती किती रागवत असतात, त्या सारख्या त्यात जर हे असं काहीतरी झालं ना तर सासूबाई आणखीन जास्त चिडतील, त्यामुळे नको
तू ऊर्जा माझ्याबरोबर आपल्याच रूममध्ये झोपायला चल. माहिती आहे ना तुम्हाला रात्रीची भेटण्याची परमिशन नाही आहे म्हणून. त्याबरोबर शौर्य म्हणतो नाही 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 वहिनी, आम्हाला एकत्र राहण्याची परमिशन नाही आहे, पण भेटण्यावरून काही कोणी आम्हाला बोललेलं नाही आहे. त्याबरोबर दिव्या म्हणत असते शौर्य तू गप्प बस, उगाच मला काही सांगू नकोस, त्यापेक्षा जा आणि झोप बरं. ऊर्जा तुला कळतं आहे ना, तुला मी काय सांगितलं, आपल्या रूममध्ये चल आणि तिकडे जाऊन झोप. तुम्ही दोघांनीही आता सध्या एकत्र राहायचं नाही आहे, ही सासूबाईंची ऑर्डर आहे आणि सासूबाईंची ऑर्डर माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला. त्याबरोबर मग शौर्य हा म्हणत असतो की वहिनी अगं फक्त 5 मिनटं, मी हिला माझ्या रूममध्ये घेऊन जातो, रूम कशी आहे हे दाखवतो आणि परत आणून सोडतो. त्याबरोबर ती म्हणत असते की नाही म्हटलं ना अजिबातच नाही. मग इतक्यात त्या ठिकाणी विजया पोहोचते. विजया तिकडे येते आणि म्हणत असते काय चाललं आहे हे. त्याबरोबर आता ही चौघंही घाबरतात. मग आता विजया मध्ये येऊन उभी राहते आणि म्हणत असते काय सांगितलं होतं मी तुम्हाला की एकमेकांबरोबर राहायचं नाही म्हणून, असंच ना. मग काय चाललं आहे तुमचं. नाही म्हणजे आईवडिलांनी सांगितलं ऐकायचंच नाही की आईवडिलांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध ऐकायचं, विरुद्ध वागायचं, असं काही ठरवलं आहे. नाही तसं काही असेल तर सांगून टाका आम्हाला. मी सांगितलं होतं म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असणार ना. पण नाही, माझं ऐकायचंच नाही ना. काय गं, तू शिकवतेस का हे सगळं याला. हां सांग ना, तू शिकवतेस का. त्याबरोबर मग ऊर्जा काही बोलत नसते. शौर्य म्हणतो मॉम या सगळ्यात ऊर्जाची काही चूक नाही आहे. त्यावर मग लगेचच विजया म्हणते तूच सांगत असशील ना याला. घरात काहीही झालं, कोणी काहीही बोललं तरी तू मात्र माझीच बाजू घ्यायची, तू मात्र मलाच समजून घ्यायचं काय, बरोबर ना. त्याबरोबर मग ऊर्जा ही म्हणत असते की नाही मी का करू असं. त्याबरोबर मग लगेचच विजया आदित्यकडे बघते आणि म्हणत असते आणि तू मोठा भाऊ आहेस ना याचा, मग तू याला समजवायला हवं होतंस ना. पण नाही, तुझ्या पावलावर अगदी अचूक पाऊल टाकून तुझा भाऊ पुढे चालला आहे, बरोबर ना. हां शौर्य तुला काहीच वाटलं नाही का हे सगळं वागताना. तर दिव्या म्हणत असते की सासूबाई अहो उलट ह्या दोघांना भेटता यावं म्हणून आदित्याने तर ॲसिडिटी झाल्याचं नाटकसुद्धा केलं होतं आणि काय तर म्हणे मला रोमॅन्स कळत नाही. त्याबरोबर मग आता आदित्य डोक्याला हात लावतो की अरे ही मुलगी कशी आहे, हिला जे नको सांगायचं असतं तेच ही बरोबर कसं काय सांगते. आदित्यला टेन्शन येतं. त्याबरोबर मग इकडे शौर्य म्हणत असतो ऐक ना मॉम, हे बघ चूक माझी आहे ना, मग तुला जे काही बोलायचं आहे तू मला बोल. या सगळ्यामध्ये आदित्य दादा किंवा ऊर्जा या दोघांची कुणाची चूक नाही आहे प्लीज. त्याबरोबर मग आता विजया म्हणत असते शौर्य गप्प बस, मी बोलते आहे ना तिच्याशी. काय गं, काय विचारलं मी तुला, तू शिकवतेस का याला या गोष्टी, तू सांगतेस का. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते नाही मी का सांगेन शौर्याला माझ्या बाजूने बोलायला. जर मला बोलायचं असेल तुमच्याशी तर मी स्वतः येऊन बोलेन ना. माझी जर काही चूक झाली तर मी स्वतः येऊन तुमच्याजवळ माफी मागेन. जर माझी चूक नसेल तर मी स्वतः तुम्हाला सांगेन की माझी चूक नाही आहे म्हणून, मी स्वतः बोलेन ना तुमच्याशी. त्याबरोबर मग आता ती म्हणत असते पुढे की या सगळ्यामध्ये शौर्याची सुद्धा चूक नाही आहे, नका ना उगाच तुम्ही रागवू त्याच्यावर. त्यावर मग विजया ही ऊर्जाला म्हणते 1 मिनिट, तुझी ही वकिली ना कोर्टात ठेवून यायची, इकडे माझ्यासमोर बोलायचं नाही, समजलं ना. त्याबरोबर मग आता शौर्य म्हणतो मॉम अगं तू ऊर्जाला का ओरडतेस. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विजया म्हणते मी बोलते आहे ना, मग मध्ये मध्ये बोलू नकोस, समजलं. आणि तुम्ही दोघंजणं तुम्हाला मी सांगितलेलं ऐकायचंच नाही आहे का. नाही तसंही आता ह्या घरात मुळात माझी काही किंमत उरलेली नाहीच आहे, माझी सगळी किंमत शून्यच आहे, बरोबर ना. हां म्हणून तर तुम्ही वाटेल तसं वागता, म्हणून तर तुम्हाला हवं तुम्ही ते करता ना. याआधी तरी माझ्या शब्दाला कुठे किंमत होती. त्यामुळे आता ना तुम्हाला जे हवं तुम्ही ते करू शकता. आता आजपासून मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी रोखणार नाही आहे, कुठल्याही गोष्टीसाठी अडवणार नाही आहे. तुम्हाला एकत्र एका खोलीमध्ये राहायचं आहे ना, माझी काहीच हरकत नाही आहे, तुम्ही राहा एका खोलीत. तसंही मी बोललेल्या शब्दांना कुठे या घरात काही किंमत होती किंवा आहे, मला काही फरकच पडत नाही आता. तुम्हाला जे वागायचं आहे तसं वागायचं आहे तसं वागा. फक्त एकच माझी इच्छा आहे ती म्हणजे कमीत कमी ह्या घरात काहीही हे असं लपून छपून करू नका. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. आईवडील तुमच्या भल्यासाठी सांगतात हे तुम्हाला कळतच नाही ना. शौर्य तुझ्या मनासारखं आम्ही सगळं केलं, तुझ्या मनाप्रमाणे आम्ही तू म्हणशील तसं वागलो, पण तरीही तू आमची एक साधी एवढी गोष्ट ऐकू शकत नाही का. जाऊ दे आता ना, मला काही बोलायचं नाहीच.
आता तुला जे हवं ते तू वागू शकतोस, काय करायचं आहे ते करा, एवढं बोलून मी जाते असं सांगत विजया तिकडनं जात असते. त्यावेळी शौर्य हा तिकडे येतो आणि म्हणत असतो, मॉम मॉम प्लीज प्लीज ऐक ना, अशी रागवून जाऊ नकोस ना. हे बघ, मला मान्य आहे आमचं चुकलं, पण मी तुला दुखवावं म्हणून हे सगळं नाही केलं. या सगळ्यामध्ये ऊर्जाचा किंवा दादाचा काही दोष नाही आहे खरंच, आणि आता तुला पुन्हा त्रास होईल असं आम्ही काही वागणार नाही. आमच्यावर रागवू नको प्लीज. त्याबरोबर विजया म्हणत असते, अरे पण मग हे असं वाईट वाटेल असं वागायचंच का? शौर्य बेटा, हे सगळं आम्ही तुमच्याच भल्यासाठी करतो. त्यावेळी मग ऊर्जा ही सुद्धा म्हणते, माफ करा मलासुद्धा, माझंही चुकलं. नाही म्हणजे मी शौर्यला नको आपण करायला काहीच, थांबा असं म्हणायला हवं होतं. त्याबरोबर मग विजया ही आता ऊर्जाचं तर ऐकते, पण ती ऊर्जाला काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर ती म्हणत असते की आता जाऊन आपापल्या खोल्यांमध्ये झोपून घ्या. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच शौर्य आणि ऊर्जा होकारार्थी माना डोलावतात. त्यानंतर मग आता शौर्य आणि ऊर्जा हे तिकडेच उभे असतात. विजया ही तिकडनं वरती जात असते. आदित्यच्या डोक्याला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता विजया ही तिकडनं जात असते. त्यावेळी मग शौर्य हा विजयाला म्हणतो पुन्हा एकदा, सॉरी मॉम. त्याबरोबर विजया ही काहीच उत्तर देत नाही. विजया ही गप्प असते. शौर्य म्हणतो, मॉम प्लीज सॉरी ना, हे बघ माझं चुकलं आणि मला माझी चूक मान्य आहे. तुला त्रास होईल असं मी पुन्हा कधीच वागणार नाही आहे. आता जेव्हा तुझी इच्छा असेल ना, तेव्हा आणि तेव्हाच फक्त ऊर्जा माझ्या रूममध्ये राहायला येईल, त्याशिवाय नाही. मग तर झालं. त्याबरोबर मग लगेचच आता विजया ही होकारार्थी मान डोलावते आणि आता ती तिकडनं जाऊ लागते. आता विजया ही जाताना ऊर्जाकडे बघते. ऊर्जा तिला म्हणत असते, माझ्याकडनंही सॉरी, माझ्याकडनंसुद्धा पुन्हा कुठलीही चूक होणार नाही ह्याची मी शाश्वती देते. आणि मग आता लगेचच विजया ही तिकडनं जाते. विजयाच्या मागोमाग लगेच दिव्या ऊर्जाचा हात पकडते आणि ऊर्जालासुद्धा तिकडनं घेऊन जाते. शेवटी शौर्य मात्र तिकडे एकटाच उरतो. शौर्याला ऊर्जाबरोबर राहायचं असतं, पण ऊर्जाबरोबर राहण्यासाठी काही त्याला संधी मिळत नसते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जाने इकडे सकाळ सकाळ चहा बनवायला घेतलेलं असतो. त्यावेळी त्या ठिकाणी शौर्य येतो. आपली बायको अशी सुंदर गुलाबी रंगाची छान केसाला टॉवेल वगैरे बांधून किचनमध्ये काम करते हे बघून शौर्याचा तिच्या जवळ जाण्याचा मोह काही आवरला जात नाही. शौर्य ताबडतोब ऊर्जाकडे येतो आणि आता तो ऊर्जाच्या मागून ऊर्जाला मिठी मारतो. शौर्याने मिठी मारल्याबरोबर ऊर्जासुद्धा एका क्षणासाठी खुश होते, पण मग नंतर ती शौर्याला म्हणू लागते, शौर्य अरे काय चाललं आहे तुझं, सोड ना मला, कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल. त्यावर शौर्य तिला सांगत असतो की अगं घर आपलंच आहे, मग घरातल्यांनीच कोणी बघितलं तर काय फरक पडतो. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, शौर्य अरे काय चाललं आहे, सोड मला, चल बाजूला हो. शौर्य म्हणत असतो, नाही सोडणार मी ऊर्जा, तुला काय मी सोडण्यासाठी जवळ घेतलेलंच नाही आहे. ऊर्जा म्हणत असते, शौर्य प्लीज सोड, हे बघ जर पुन्हा कोणी आलं आणि पुन्हा आपल्याला हे असं एकत्र बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल, त्यापेक्षा तू सोड बरं मला. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, नाही सोडणार. त्यानंतर मग आता ऊर्जा हिला शौर्य आणखीन जवळ खेचत असतो. त्यानंतर मग आता ऊर्जा शौर्याच्या मिठीतून सुटते, जाऊन कपं घेऊन येते आणि आता ती त्या कपांमध्ये चहा ओतू लागते. आता ऊर्जा चहा ओतत असताना शौर्य हा सुद्धा तिला मदत करत असतो. आता ऊर्जा आणि शौर्य दोघंजणं कपांमध्ये चहा ओतत असतात. शौर्य यावेळी ऊर्जाच्या खूप जास्त जवळ असतो. दोघंही जणं आता हसत असतात, आनंदात असतात. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा मला ना तुझ्याबरोबर खूप भारी वाटतं, पण आता बाकीचे कप भरू नकोस, हा एक कप तुझा, हा एक कप माझा. ऊर्जा म्हणते, अरे मी आपल्या दोघांसाठीच नाही सगळ्यांसाठीच चहा केला. शौर्य म्हणतो, पण ह्या घरामध्ये चहा कोणीच घेत नाही, मॉम ग्रीन टी घेते आणि बाकीचे सगळे त्यांना जे हवं ते ज्यूस वगैरे. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे देवा, मी तर एवढा चहा बनवला आहे सगळ्यांसाठी, आता या चहाचं काय करायचं एवढ्या. त्यावेळी मग विजया तिकडे येते आणि म्हणत असते, म्हणून एकदा कामं करण्याआधी विचारून घ्यावं, आपल्याला सगळं माहिती आहे, आपल्याला सगळं येतं असं गृहीत धरून कधीच काम करू नये. त्यावर शौर्य म्हणतो, मॉम अगं तू कशाला ओरडतेस तिला, यातले 2 कप चहा तर मीच पितोय, मला सकाळ सकाळ मस्त कडक 2 कप चहा लागतो. विजया म्हणते, शौर्य खाली ठेवते कप. त्याबरोबर शौर्य कप खाली ठेवतो. तर विजया ही ऊर्जाला म्हणत असते, तू विचारलंस का मला, तू काही करण्याआधी. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, सॉरी माझं चुकलं,
तुम्ही सांगा मला ह्या घरच्या रीतीभाती, मी तसं करेन. त्यावर मग विजया ऊर्जाला म्हणत असते की ह्या घरामध्ये आलेल्या नवीन सुनेने पहिलं तर घरात असलेल्या अन्नपूर्णेची पूजा करायची असते. त्यानंतर मग गॅसची पूजा करायची असते. मग त्या भांड्यांची पूजा करायची ज्या भांड्यांमध्ये आपण काम करणार आहोत, ज्या भांड्यांमध्ये आपण स्वयंपाक बनवणार आहोत, त्या भांड्यांची पूजा करून झाल्याच्या नंतर मग एखादं नवीन कोरं भांडं घ्यायचं, कधीही न वापरलेलं, आणि त्यामध्ये काहीतरी पहिला पदार्थ बनवायचा. ही आहे जहागीरदारांच्या घरची सुनेची पद्धत. सांग, तू यातलं काही केलं आहेस का? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही, मी यातलं काहीही केलेलं नाही आहे, खरंच मला माहीत नव्हतं. त्यावर मग विजया म्हणत असते, माहीत नव्हतं तर मग मी तेच तर म्हणते ना, ज्या गोष्टी माहीत नाही आहेत त्या एकदा विचारून घेत जा म्हणून. पण नाही, तुला काय दाखवून द्यायचं आहे का सगळ्यांना की तू कशी चांगली सून आहेस, तू कशी कर्तव्यदक्ष आहेस वगैरे? नाही, तुला ते जरी दाखवायचं असेल ना तरी लक्षात ठेव की त्या सगळ्यासाठी तू चुकशील. कळलं ना? तू विचारायला हवं होतंस, हे तुझ्या लक्षात आलेलं नाही आहे का? एक गोष्ट, पुढच्या वेळेपासून काहीही करताना, अगदी काहीही करताना मला विचारत जा आणि विचारूनच गोष्टी करत जा. आलं लक्षात ना? त्याबरोबर मग ऊर्जा होकारार्थी मान डोलावते. शौर्य म्हणतो, मॉम मग जाऊ देत ना, ऊर्जाला माहीत नव्हतं, चुकून झालं आहे तिच्याकडनं. त्याबरोबर विजया म्हणते, थांब ना, मी बोलते आहे ना तिच्याशी, मग का मध्ये मध्ये बोलतो आहेस? त्यावेळी शौर्य गप्प बसतो. मग विजया ऊर्जाला म्हणत असते, कधीतरी काहीतरी विचारून करत जा, समजलं ना? प्रत्येक गोष्ट आपल्याला कळते हे नको विचारात घेऊ. तुझ्या आईने काय तुला एवढंच शिकवलं आहे का? त्यावर ऊर्जा म्हणत असते की सॉरी, माझं चुकलं. ऊर्जाच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात. ऊर्जा रडत असते. शौर्य हा मध्ये बोलत असतो, मॉम जाऊ देत ना आता. त्यावर विजया म्हणते, शौर्य, अरे मी काय तुमच्या वाईटासाठी बोलते का? तुमच्या चांगल्यासाठीच बोलते ना. आता तू हा चहा पित होतास, तो पिताना मी तुला थांबवलं. कशासाठी थांबवलं मी तुला? आज तुम्हाला हिच्या माहेरी काकण सोडवायला जायचं, त्यासाठी थांबवलं, कळलं? त्यावेळी दिवसभर उपास असावा लागतो, मुलाचं पण आणि मुलीचं पण. माहिती होतं का गं हे तुला? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही, नव्हतं माहिती. त्यावर विजया म्हणते, मग ज्या गोष्टी माहीत नाही आहेत त्या माहिती करून घेत जा, मघाशीच सांगितलं. आणि ह्या घरात, ह्या स्वयंपाकघरात काय करायचं काय नाही करायचं हे तुला मी सांगत जाईनच. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, ठीक आहे, यापुढे मी कुठलीही गोष्ट करण्याआधी तुम्हाला विचारत जाईन आणि तुम्हाला विचारूनच करत जाईन. माझं चुकलं, मी पुन्हा न विचारता कुठलीही गोष्ट करणार नाही. त्याबरोबर मग आता ऊर्जाने हे म्हटल्यावर शौर्य म्हणतो, मॉम हे बघ. त्याबरोबर लगेचच विजया म्हणते, आणि तुझं काय? आत्ता सांगितलं ना मी, काकण सोडवायला तिच्या माहेरी जायचं आहे म्हणून. मग जा, आवरायचं नाही आहे का? आवरून घे, माहेरी जायचं आहे ना बायकोच्या. त्याबरोबर मग शौर्य तिकडनं जातो. ऊर्जाला मात्र ह्या सर्व प्रकरणामुळे खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर काकण सोडवायला जाण्याच्या कार्यक्रमासाठी ऊर्जा आणि शौर्य तयार होऊन येतात. आता ऊर्जा आणि शौर्य तयार होऊन आल्यावर आजी ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा, वाव, खरंच तू किती सुंदर दिसतेस, खूप गोड. त्यावेळी त्या ठिकाणी विजया येते. विजया ऊर्जाला म्हणत असते, काय गं, अशी कशी निघालीस तू माहेरी जायला? नाही म्हणजे येताना तू शिंदेंची मुलगी होतीस, पण आता जाताना इकडनं तू जहागीरदारांची सून असणार आहेस. जहागीरदारांची सून त्यांना शोभेशी असली पाहिजे. त्यानंतर मग आता विजया ऊर्जाच्या अंगावर भरघोस दागिने घालते आणि त्यानंतर मग ऊर्जा आणि शौर्य ऊर्जाच्या माहेरी येतात. तिकडे काकण सोडवण्याचा कार्यक्रम पार पडतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.